नमस्कार, मी राजेश चौधरी. खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, सावदा परिसरातच नाही तर अख्ख्या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये ईद मिलाद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपल्या सावदा शहरामध्ये सुद्धा ईद मिलाद हा मुस्लिम धर्मीय जो सण आहे तो अगदी उत्साहाच्या वातावरणात, जल्लोषात साजरा केला जात आहे. त्या सणासंदर्भात आपल्याला सावद्याचे पत्रकार सावदा शहराचे ज्येष्ठ पत्रकार फरीद शेख हे आपल्याला या सणाबद्दल माहिती देणार आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपल्याला या सणाबद्दल थोडी माहिती सविस्तर हवी आहे, तर नेमका हा सण काय आहे? सर्वात आधी आपण पत्रकार बोललात आणि ज्येष्ठ बोललात. मी पत्रकार क्षेत्रातील आता विद्यार्थी आहोत. आता आमच्या आजचा जे सण साजरा करण्यात आला, ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, हा त्याचं नाव आहे. आणि आजच्या दिवशी संपूर्ण जगाला इस्लामची शिकवण आणि इस्लाम शांतीचं प्रतीक आहे. देशामध्ये सर्व अख्ख्या जगासाठी हे मोहम्मद प्रेषित सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लमने कळवून दिलेलं आहे की इस्लाम हा सर्वांसाठी आहे आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे. आणि या निमित्ताने जगातील सर्व सुन्नीपंथीय मुस्लिम बांधव हा सण ह्या जुलूसच्या माध्यमाने मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की इस्लाम हा धर्म असा आहे की त्यांनी शांती, त्याचा अर्थ शांती आहे, तर शांतीचा मेसेज अख्ख्या जगाला देण्यासाठी हा जुलूस साजरा केला जातो. ते एक निमित्त आहे आणि त्याची शिकवण ते व्हायरल व्हावी, सर्वांना कळली पाहिजे, ह्या मागील त्याचा एक हेतू आहे. दुसरा, आमच्या मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लमनी सर्व जगातील मुस्लिमांना 1501 वर्षापूर्वी संदेश दिलेला आहे, शिकवण दिलेली आहे की प्रत्येक मुसलमान ज्या ज्या धर्मात राहतो, जसे आपण भारतीय आहे, याचा आपल्याला अभिमान आहे, आम्ही भारतीय मुसलमान आहे, तर आपण देशासाठी वेळ पडला तर प्राणाची आहुती द्यावी, प्राणाशी जीवतोड प्रेम करावा आणि ज्या देशात आपण राहतात त्याचा कानून फॉलो करावा, हा त्यांचा एक संदेश आहे. आणि मोहम्मद पैगंबर यांची शिकवण अख्ख्या जगासाठी आहे, ते नुसते मुसलमान पुरता मर्यादित नाही. म्हणून आज त्यांचा जन्मदिवस ह्या उत्साहाने साजरा केला गेला आणि जाणार आहे. आणि मी मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बाबतीत काही बोलायचं तर मी काय, जगात कुणी असं झालेलं नाही हे त्यांच्या बाबतीत बोलेल, हे निशब्द आहे, मी त्याचे वर्णन करूच शकत नाही. या सणाच्या निमित्ताने, आजच्या जुलूसच्या निमित्ताने आमचे आला हजरत फाजिल बरेलवी रहमतुर रिजवा त्यांनी 2 पंक्ती सांगितलेली आहे की निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल, निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इबलीस के जहाँ में यहाँ तो सभी खुशियाँ मना रहे हैं. अशी मोहम्मद पैगंबरांची शख्सियत काय आहे किंवा त्यांच्या बाबतीत वर्णन मी काय कोणीच करू शकत नाही. धन्यवाद. ठीक आहे. आपला सर्वांना खानदेश दर्पण परिवारातर्फे ईदच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा साहेब. सेम टू यू. धन्यवाद. खानदेश दर्पणला सर्व सावदा शहराच्या मुस्लिम बांधवाच्या वतीने शुभेच्छा. सेम टू यू. धन्यवाद.